दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी नवमीला कन्यापूजन करणार आहे, तर त्याचीच तयारी मी इकडे करते. कायरवान कुणाल झोपले होते, म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा. सगळ्यात आधी शिरा बनवून घेतला. नैवेद्यासाठी शिरा महत्त्वाचा असतो, मग शिरा बनवून घेतला. श्रीखंड, शिरा, परत पुरी आणि मसाले भात असं मी बनवणार होते आज. कारण की असं म्हणतात की ब्राऊन चणे पुरी असं द्यायला पाहिजे नवमीच्या दिवशी, म्हणजे जेव्हा मुलींना आपण जेवू घालतो. पण आजकाल असं आहे ना की मुलींना ते आवडत नाही, ब्राऊन चणे वगैरे ते खात नाही पोट भरून. म्हणून मग मी विचार केला की ते न बनवता श्रीखंड, पुरी आणि मसाले भातच बनवावा, म्हणजे ते आवडीने खातात. म्हणजे मागच्या वर्षी मी त्यांना तसंच बनवलं होतं, पुरी आणि भाजी आवडीने खाल्लं होतं त्यांनी. कायरवी तोपर्यंत उठून खाली आला होता. मी पुऱ्या पटकन तळून घेतल्या, सगळा स्वयंपाक पटकन आवरून घेतला. तोपर्यंत कुणाल मला हेल्प करत होता हे प्लेट्स सजवण्यासाठी, प्लेटमध्ये साहित्य ठेवण्यासाठी. हे साहित्य जे आहे ते मी पुण्याहूनच घेऊन आले होते जेव्हा पुण्याला गेलेले त्यावेळेस, मागच्या वेळेस. सगळ्या मुली इकडे येऊन बसल्या होत्या. पटकन त्यांचे पाय धुवून घेतले, पूजा करून घेतली आणि त्यांना जेवण वाढलं, कारण त्यांना दुसरीकडे पण जायचं होतं, त्या घाई करत होत्या. मग पटकन त्यांना सगळं दिलं. त्यांनाही फार आवडलं गिफ्ट. सगळ्या खुश झाल्या, अगदी खुश झाल्या. गळ्यातलं वगैरे मिळालं ना, खुश होऊन जातात मुली. त्यांना खुश बघून आम्हालाही छान वाटलं की हा बाबा त्यांना आवडलं. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.